दशपर्णी अर्क, की दशपर्णी अर्क म्हणजे 10 विविध झाड आहेत असे आहेत की त्याचा पाला एकतर वास उग्र आहे किंवा कडवट आहे किंवा थोडासा वेगळा आहे आणि ज्याला जनावर खात नाही, अशा 10 वनस्पती आहेत. ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाची प्राधान्यक्रमाने की कडुलिंब, त्याला साधारणपणे ह्याचं प्रमाण असतं 5 किलो. पण आता कोकणाचा विचार केला कडुलिंब मिळत नाही. आता हा मिळतो कुठे सांगतो, की बाजारामध्ये जे भाजी घेऊन जे व्यापारी येतात त्यांच्या टोपल्यामध्ये कडुलिंबाचा पाला मिळतो किंवा लिंबाचे जे व्यापारी त्यामध्ये मिळतो. हा साधारणपणे 5 किलो. राहिलेला सगळा पाला आहे हा 2-2 किलो लागतो. याच्यामध्ये करंज आहे, आपल्याकडे सगळीकडे नदी किंवा जे वाळा म्हणतो आपण नदीच्या काठाला आहे. त्याच्यानंतर आपल्याकडे मिळणारा गुळवेल आहे. त्याच्यानंतर पुढची गोष्ट की बेशरम किंवा महानंद म्हणतात ते आहे. कण्हेर आहे. त्याच्यानंतर असे त्यानंतर आपण ज्याला एरंड म्हणतो, एरंड पण आहे, मोगली एरंड पण आहे. सीताफळ आहे, सीताफळ किंवा रामफळ यापैकी काही वापरलं तरी चालू शकतं. त्याच्यानंतर ह्या सगळ्या 10 प्रकारचा वेगळा पाला आहे हा एकत्र करायचा. पपई आणि रुई ह्या पण दोन्ही गोष्टी आपल्याकडे, त्याचा पण 2-2 किलो. आणि पपई आणि रुई आपल्या भागामध्ये मुबलक प्रमाणामध्ये आहे. त्यामुळे हे सगळे पाले घ्यायचे, बारीक करायचे आणि ते आपण अशा 200 लिटरच्या ड्रममध्ये साधारणपणे 180 लिटर पाणी भरायचं आणि त्याच्यामध्ये हा पाला टाकायचा आणि 1 महिना हे ढवळत राहायचं, सकाळी एकदा संध्याकाळी एकदा. ह्या पाल्याचा अर्क निघतो, तो अर्क आपण दशपर्णी अर्क म्हणून फवारणीसाठी वापरू शकतो. कुठल्याही प्रकारच्या रस शोषणारे किडी असतील किंवा पानं खाणाऱ्या आळ्या असतील, ह्या सगळ्यावर हे काम करतं. याच्यामध्ये 5 लिटर गोमूत्र पण आपण वापरायचं आणि गोमूत्र खूप चांगलं कीटकनाशक म्हणून काम केलं जातं. गोमूत्र 5 लिटर ह्याच्यामध्ये वापर करायचा आहे. काही ठिकाणी तुम्हाला मिरची आणि लसूणचा पेस्ट पण सांगितली जाते की 2 किलो लसूण आणि 2 किलो मिरची. पण हे जर मिरची तुम्ही वापरणार असाल तर फवारणी करताना तुम्ही काळजी घेतली पाहिजे. मिरचीचा जर अर्क तुमच्या डोळ्यावर ह्याच्यावर बसला तर ते फवारणीसाठी जी काळजी घ्यावी लागते तुम्हाला घ्यावी लागेल.